आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य आणि धार्मिक क्षेत्रातील महिलांना एक हक्काचे व्यासपीठ म्हणून शासन मान्य असलेल्या सशक्त नारीसेही बनेगा सशक्त समाज ही संकल्पना घेऊन नवज्योती महिला मंडळ गजपंथा म्हसरूळ नाशिकची स्थापना स्वर्गीय प्रतिभा अमोद मेहता यांनी केली। बघता बघता नवज्योती महिला मंडळाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले। त्याचाच एक सांस्कृतिक भाग म्हणून नवज्योती महिला मंडळ आणि सदस्या यांच्या वतीने महाकवी कालिदास शालिमार नाशिक येथे नवज्योती महिला मंडळ आयोजित ट्विस्ट टू डान्स 2026 चे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून एकूण 19 महिलांच्या ग्रुपने सहभाग नोंदविलेल्या डान्सच्या सादरीकरणाने उपस्थित जज आणि मान्यवर महिलांची दाद मिळवली। धमाकेदार झालेल्या ट्विस्ट टू 2026 उत्कृष्ट डान्स सादरीकरण करणाऱ्या ग्रुपमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नृत्यवंदना ग्रुप तर द्वितीय रिदम क्वीन आणि तृतीय नृत्य नंदिनी ग्रुपला मिळाले। तसेच प्रथम उत्तेजनार्थ नवशक्ती ग्रुप आणि द्वितीय उत्तेजनार्थ अन्वित ग्रुप यांना देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्राच्या अधिकारी सविता पाटील, प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका सौ दीपालीताई गणेश गीते, रंजनाताई भानसी, रुपालीताई नन्नावरे, महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रेरक वक्त्या मोनालिसा जैन, सामाजिक कार्यकर्त्या रसिका नुपूर यांच्यासह प्रकल्प संयोजिका मंजुषा कुलकर्णी, शिवानी ओझरकर, आरती विंचुरकर तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील महिला प्रतिनिधी, ट्विस्ट टू डान्स 2026 मध्ये सहभाग घेणाऱ्या महिला ग्रुप सदस्या आणि संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी नवज्योती महिला मंडळ गजपंथा म्हसरूळ नाशिकच्या सहसंस्थापिका रंजना रविकांत डालमिया, अध्यक्षा भावना सचिन कासलीवाल, सचिव अर्चना शीतल कासलीवाल, माजी अध्यक्षा स्वाती माडीवाले यांच्यासह समस्त नवज्योती महिला मंडळ गजपंथा म्हसरूळ नाशिकच्या सर्व कार्यकारिणी सदस्या आणि सहभागी महिला परिवार यांचे नवज्योती महिला मंडळ आयोजित ट्विस्ट टू डान्स 2026 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले। हर जीत सिर्फ एक स्कोर नहीं बल्कि हर खिलाड़ी का आमच्या ग्रुपचं नाव आहे रंगीला
आणि माझं नाव आहे जया देवरे. आम्ही या नवज्योती महिला मंडळामध्ये आम्ही भाग घेतला आणि स्वतः त्यांनी आम्हाला एक छानसं व्यासपीठ मिळवून दिलं की जेणेकरून आमचे जे काही गुण आहेत जे आम्हाला दाखवायला आपल्या महिलांना जो प्रॉब्लेम होतो कधीकधी त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला व्यासपीठ मिळवून दिलं. आणि आमचा ग्रुप रंगीला ग्रुप म्हणजे आम्ही जेवढ्या 7 जणी आहोत यांचे सप्तरंग आम्ही तिथे दाखवलेले आहेत की जेणेकरून स्त्री ही कोणत्याही रूपामध्ये आणि कोणत्याही वेळेस कोणत्याही क्षणी कोणत्याही गोष्टीला किंवा प्रयत्नांना कधीही मागे पडत नाही. आणि आजची जी परिस्थिती आहे त्याला स्त्री आणि आई पूर्णपणे मुलांचे संस्कार असो की काही असो त्याच्यात ती त्या दृष्टीने एका युद्ध पातळीवर स्त्री म्हणून काहीतरी करून दाखवते. म्हणून आम्ही सगळी आयांनी या रंगीला ग्रुपमध्ये आमचे सगळे सप्तरंग दाखवलेले आहेत. नमस्कार. नवज्योति महिला मंडल आयोजित ट्विस्ट टू डांस प्रतियोगिता आज 31 तारीख को कालिदास में आयोजित की गई, जिसमें बड़ी संख्या में विवाहित महिलाओं ने भाग लिया. परफॉर्मेंस सभी के धमाकेदार थे, जोरदार परफॉर्मेंस किया. तो सभी बहनों ने जिन्होंने भाग लिया उनके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगी. आज आने वाले प्रमुख अतिथि और जजेस उनका भी मैं दिल से धन्यवाद कहती हूँ. मेरी पूरी टीम उसका भी मैं धन्यवाद कहती हूँ. और बड़ी संख्या में प्रेक्षक आकर ये कार्यक्रम का आनंद लिया. सभी को धन्यवाद. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भरभरून असलेलं प्रेम आणि ही सगळी भावना. मी नवज्योती महिला मंडळामध्ये काम करत असताना असेल किंवा कुठल्या कार्यक्रमाला जाताना असेल, खरं तर यांचं नेहमी सहकार्य आपल्या सगळ्यांना लाभत असतं आणि एक हक्काची मैत्रीण त्यांची एका व्यासपीठावर आहे याचा खरं तर आनंद त्यांच्या चेहऱ्यामध्ये तर दिसतोच आहे. त्यांनी आता जी एक मागणी केलेली आहे तर त्याला मागणी म्हणता येणार नाही. मी पण त्याच ग्रुपमध्ये आहे, मी त्याच नवज्योतीची एक कुठेतरी एक भाग आहे. या नात्यानं मी हे काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. प्रयत्न म्हणण्यापेक्षा निश्चितच करेन, कारण की मी पण स्त्री आहे आणि मला व्यासपीठ हवं असतं. तर हे एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे माझ्या भगिनी करत असतात, ह्या माझ्या मैत्रिणी करत असतात. निश्चितच जिथे जिथे तुम्हाला अडचण वाटेल, जिथे जिथे तुम्हाला मैत्रिणीला आवाज द्यावासा वाटेल, तिथे दीपाली गणेश गीते ही तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्ही काम करू. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र न्यूज, नाशिक.